मेडिकल स्टोर मध्ये ही औषधं मिळतात की न मिळतात हे बघा, आणि ज्या कंपनींची नावं आहेत त्या कंपन्याने भारतीय जनता पक्षाला हे निवडणूक बॉन्ड दिले की न दिले हे तुम्ही सोशल मीडियावरती बघू शकता। जो पक्ष माणसांची किंमत करत नाही अशाला तुम्ही अशाला मतदान देणार, हे तुम्ही गावागावामध्ये बोललं पाहिजे। मतदार आहात, या देशाचे राजे आहात, तर ही बातमी नेऊन आपण गावापर्यंत पोहोचवली पाहिजे, शेवटच्या माणसापर्यंत नेऊन पोहोचवली। ती जर पोहोचवली नाही तर जेवढा मोदी दोषी आहे तेवढे आपणही दोषी आहात हे लक्षात। काय बातमी आली पाहिजे आणि काय बातमी आली नाही पाहिजे याचं सुद्धा नियंत्रण केलं जातं अशी परिस्थिती। अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये जर सामान्य माणूस मतदार त्याला जे पटते तो जर बोलणार नसेल तर मतदार सुद्धा गुन्हेगार आहे हे आपण असं लक्षात घ्या। माहित असू ओळखूनही तो बोलत नाही अशी असणारी परिस्थिती आहे, तेव्हा जेवढा मोदी गुन्हेगार आहे तेवढा इथला मतदार सुद्धा गुन्हेगार आहे हे आपण लक्षात घ्या। इथला सनातन हिंदू आहे, बजरंग दल आहे, RSSचे असणारे स्वयंसेवक आहेत। मी त्यांना म्हणतो की तुम्हाला लाज वाटली पाहिजे, का लाज वाटली पाहिजे? तर हेच सरकार उत्तर देते, हेच सरकार उत्तर देते राज्यसभेमध्ये 3 महिने अगोदर की 2014 ते उत्तर देईपर्यंत 17 लाख कुटुंब की ज्यांची मालमत्ता 50 कोटी आहेत यांनी भारतीय नागरिकत्व सोडलं आणि परदेशामध्ये निघून गेलं। परदेशात हेलिकॉप्टरने टेक ऑफ केलं पाहिजे म्हणजे भंडाऱ्याला आम्ही असणार पोहोचू। संजय केवट यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे। मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अनेक समूह आम्ही संविधानवादी आहोत असं त्या ठिकाणी म्हणत होते, लोकशाहीवादी आहेत असं म्हणत होते, आणि आता मी असं मानतोय की आम्ही लोकशाही आहोत, लोकशाहीवादी आहोत, संविधानवादी आहोत ही दाखवण्याची असणारी संधी आली आहे अशी परिस्थिती आहे। संविधानामुळे आम्ही असणारा वाढलो, बदल झाला अशी पूर्ण परिस्थिती त्या ठिकाणी आली। मी एवढंच या ठिकाणी म्हणणार आहे की 14 एप्रिल आपण साजरी करणार। या 14 एप्रिलला आपण त्रिशण घेणार, पंचशील घेणार, बाबासाहेबांना वंदन करणार, काही ठिकाणी मिरवणूक निघणार। पण माझा आग्रह आहे की हा जो बदललेला परिसर आहे, बदललेली व्यवस्था आहे, या बदललेल्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये आपण असणारं दुपारचं गाव जेवण असणारं दिलं तर हा जो बदललेली व्यवस्था आहे, बदललेला माणूस आहे, समूह आहे, त्याला असणारा आपण एक संधी देतो की तोही संविधानवादी आहे हे दाखवण्याची असणारी संधी देतो। आणि म्हणून या 14 एप्रिलला आपण गाव जेवणापासून सुरुवात करूया हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो। मित्रो, मागच्या इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी प्रफुल्ल पटेलचं नाव घेतलं होतं, आणि नाव घेताना एका घोटाळ्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला। लवकरच असणारा JP नड्डा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत, नरेंद्र मोदी येऊन गेले। माझं त्यांना असणारं आव्हान आहे की ज्यांना तुम्ही असणारा भ्रष्टाचारी म्हटलंय, ज्यांना तुम्ही असणारं भ्रष्टाचारी म्हटलंय त्यांना तुम्ही तुमच्या पार्टीमध्ये का घेतलं बाबा, याचा खुलासा करा। माझ्याकडे अजून त्याच्यापेक्षा जास्ती प्रकरण आहे।
फक्त मी खुलं उघडत नाही, बोलत नाही, एवढंच फक्त आहे. आणि म्हणून ही चोरांची झालेली पार्टी आहे. तेव्हा चोरांच्या पार्टीच्या पाठीमागे लागू नका, हे माझं असताना आपल्याला या ठिकाणचं आव्हान आहे. ही नुसती चोरांची पार्टी नाही, तर माणसं मारणारी सुद्धा पार्टी आहे, अशी परिस्थिती आहे. सोनिया गांधी ह्या ज्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, गुजरातच्या 2012च्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं इलेक्शनच्या दरम्यान एक वाक्य वापरलं की मौत का सौदागर. मौत का सौदागर अशी असणारी मोदींसाठी त्यांनी शब्दप्रयोग केला होता. आम्हाला असं वाटलं की इथे असणारं नाना पटोले उभे राहतील, पण त्यांनी पळ काढला असं आपल्याला दिसते आणि एक डमी उमेदवार उभा केलाय, तोही दिसतोय त्या ठिकाणी. तर त्यांनी आत्ता जे असणारा इलेक्ट्रोल बॉन्ड आलेला आहे, हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. ज्या औषधं बाजारामध्ये यायला नकोत आणि ज्याच्यावरती बंदी घालण्यात आली होती, फूड अँड ड्रग डिपार्टमेंटने, म्हणजे अन्न आणि औषध हे जे खातं आहे त्यांनी बंदी आणली होती की ही औषधं विकता कामा नये. ही औषधं विकली तर माणसं मरायला सुरुवात होतील, असा ज्यांनी निवाळा दिला होता. ही सगळी औषधं आपल्याला आता बाजारामध्ये दिसायला लागतात. का दिसायला लागली? तर त्यांनी इलेक्शनचे जे बॉन्ड आहेत ते इलेक्शनचे बॉन्ड खरेदी केले आणि भारतीय जनता पक्षाला डोनेशन दिले. डोनेशन दिल्यानंतर सरकारने त्यांच्यावर असलेली बंदी काढण्यात आली आणि आपण असारा बघतो की आता माणसं पटापटा मरायला लागली, तशी परिस्थिती आहे. आणि आपण म्हणतो अचानक कसं मेला? तो अचानक मेला याचं कारण की जे औषधं पहिल्यांदा बंदी केली होती, आणि बंदी करण्याचं कारण की माणसं मरतील म्हणून बंदी करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाला डोनेशन दिलं, त्या निवडणूक बॉन्डच्या निमित्ताने त्यांच्यावरती सरकारने बंदी उठवली आणि ती आता बाजारात मिळायला लागली. आम्हाला असं वाटलं की काँग्रेस पक्ष, की ज्यांनी मौत का सौदागर म्हणून मोदीनं म्हटलं होतं, तो आज खरा मौत का सौदागर झालाय म्हणून असणारा शिक्कामोर्तब मारायला पुढे येते. त्या औषधांची नावं आम्ही असताना लवकरच प्रसिद्ध करणार आहोत आणि इथल्या जनतेला विनंती करणार आहोत की मेडिकल स्टोअरमध्ये ही औषधं मिळतात की न मिळतात हे बघा. आणि ज्या कंपनींची नावं आहेत त्या कंपन्याने भारतीय जनता पक्षाला हे निवडणूक बॉन्ड दिले की न दिले हे तुम्ही सोशल मीडियावरती बघू शकता. जो पक्ष माणसांची किंमत करत नाही, अशाला तुम्ही असाला मतदान देणार? मध्यंतरी बिल्सरीची ही जी बॉटल होती त्याच्यामध्ये किडे निघाले. 5 वर्ष ती कंपनी बंद होती, अशी परिस्थिती होती. लोकांनी बंद घ्यायला, पाण्याच्या बॉटलच विकत घ्यायला बंद केल्या बिल्सरीच्या. त्या काय किडे निघायला लागले, फसवायला लागले. त्याच पद्धतीने असणारं हे सरकार सुद्धा आपल्या पक्षाच्या खात्यामध्ये पैसे यावेत, आपल्या पक्षाच्या खात्यामध्ये पैसे यावेत म्हणून असणारं ड्रग्ज हे माणसं मारत जरी असेल तरी ते असणारा बाजारात आणायला तयार आहेत. अशा असणाऱ्या पक्षाला पुन्हा सत्तेवरती बसवणार का? हा माझा असणारा खरा सवाल आपल्याला आहे. हे तुम्ही गावागावामध्ये बोललं पाहिजे.
मतदार आहात, या देशाचे राजे आहात, तर ही बातमी नेऊन आपण गावापर्यंत पोहोचवली पाहिजे, शेवटच्या माणसापर्यंत नेऊन पोहोचवली. ती जर पोहोचवली नाही तर जेवढा मोदी दोषी आहे तेवढे आपणही दोषी आहात हे लक्षात घ्या. माझ्यासारखा असेल, दुसरा असेल, हा सर्व देशाच्या माणसापर्यंत पोहोचू शकणार नाही. इथला टीव्ही असेल, इथले वर्तमानपत्र असेल, हे या बातम्या छापणार नाहीत का ते विकत घेतलेल्या आहेत. काय बातमी आली पाहिजे आणि काय बातमी आली नाही पाहिजे याचं सुद्धा नियंत्रण केलं जातं. अशी परिस्थिती, अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये जर सामान्य माणूस मतदार त्याला जे पटते तो जर बोलणार नसेल तर मतदार सुद्धा गुन्हेगार आहे हे आपण सरळ लक्षात घ्या. कारण का माहीत असू, ओळखूनही तो बोलत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा जेवढा मोदी गुन्हेगार आहे तेवढा इथला मतदार सुद्धा गुन्हेगार आहे हे आपण लक्षात घ्या. इथला सनातन हिंदू आहे, बजरंग दल आहे, RSSचे असणारे स्वयंसेवक आहेत. मी त्यांना म्हणतो की तुम्हाला लाज वाटली पाहिजे. का लाज वाटली पाहिजे? तर हेच सरकार उत्तर देते, हेच सरकार उत्तर देते राज्यसभेमध्ये 3 महिने अगोदर की 2014 ते उत्तर देईपर्यंत 17 लाख कुटुंब की ज्यांची मालमत्ता 50 कोटी आहेत यांनी भारतीय नागरिकत्व सोडलं आणि परदेशामध्ये निघून गेले. परदेशामध्ये निघून गेले. हे काही मुसलमान नव्हते, हे काही ख्रिश्चन नव्हते, हे सगळे हिंदू आहेत. मी यांना विचारतो की तुम्ही हिंदूंचं राज्य म्हणून म्हणताय, भूलताबा देण्यासाठी पाकिस्तानमधनं हिंदू येणार असेल तर त्याला नागरिकत्व देऊ, अफगाणिस्तानमध्ये येणार असेल तर त्याला आम्ही नागरिकत्व देऊ, बांगलादेशमध्ये येणार असेल त्याला आम्ही नागरिकत्व देऊ. हा फसवा करताय. पण या देशामधला 2014 ते आतापर्यंत सरकारी आकड्यानुसार, याच सरकारने दिलेल्या आकड्यानुसार 17 लाख हिंदू कुटुंब हे नागरिकत्व सोडून गेले. का सोडून गेले? तर यांच्या जाचाला कंटाळले, यांच्या वसुलीला कंटाळले. आपली इज्जत मातीमध्ये मिळेल म्हणून तो घाबरला आणि गेला. अशी असणारी परिस्थिती आज. अशी व्यवस्था बजरंग दल यांना विचारतो पाहिजे. अशी व्यवस्था संघाचे असणारे जे स्वयंसेवक आहे त्यांना ही व्यवस्था पाहिजे. याचं उत्तर द्या. तुम्ही मोदीला मतं मागायला जाताय. येणाऱ्या 5 वर्षामध्ये किती हिंदू कुटुंब तुम्ही या देशामध्ये नागरिकत्व सोडायला सांगणार याचा खुलासा तर करा, त्याचा खुलासा करा. उद्या त्यांची झाली, उद्या इथल्याची येणार. इथल्या व्यापारी वर्गाला माझं असं आव्हान आहे, पाहिजे तेवढा निधी भारतीय जनता पक्षाला द्या, त्याच्याबद्दल आमचं काही घेणं देणं नाही. पण 2024 ते 2029 या कालावधीमध्ये तुमच्या घरामध्ये ईडी, तुमच्या घरामध्ये CBI आणि जे हालत इथली प्रफुल्ल पटेलची झाली आहे ती तुमची होऊ द्यायची नसेल तर या मोदीच्या विरोधात मतदान द्या. हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. उदाहरण आहे, उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर या मतदारसंघात आहे. प्रफुल्ल पटेलचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. भारतीय जनता पक्षामध्ये ये, नाही तर तिहार जेलमध्ये जा.
भारतीय जनता पक्षामध्ये ये, नाही तर तिहार जेलमध्ये जा. तो म्हटला तिहार पेक्षा भारतीय जनता पक्ष बरं आहे. पण ही संधी गोंद्यातल्या व्यापाऱ्यांना मिळणार नाही, एवढं लक्षात घ्या. ही संधी गोंद्यातल्या व्यापाऱ्यांना मिळणार नाही. त्यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, जीएसटी हे सगळं तोंड द्यावं लागेल आणि त्यांच्या घरामध्ये हे आल्याशिवाय राहणार नाही, एक लक्षात घ्या. सरकार कंगाल झालेलं आहे. जसं घर चालवायचं असेल आपल्याला निधीला, महिन्याचे 20,000 आपल्याला येत असतील तर आपण आनंदित असतो. पण उद्या कर्ज काढलं, हप्ते भरले नाही तर 20,000तले 17,000 नुसते हप्ते भरात गेले तर 3,000 शिल्लक राहतात. 3,000मध्ये घर चालू शकतो का? नाही. तसं मोदीने 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 26 रुपयाचा जो हप्ता होता 100तला, तो आता 84 रुपयावरती घेऊन गेलाय आणि 2 वर्षामध्ये तो 86 रुपयावरती त्या ठिकाणी जाणार आहे असं सांगितलं. 4 रुपयामध्ये हा देश चालू शकतो का? आणि म्हणून इथल्या असणाऱ्या व्यापाऱ्याला माझं आव्हान आहे, देश चालवायला पैसा लागणारच. येणार कुठून? तर धाडी घाला. कोणावरती धाडी घाला? तर व्यापाऱ्यावरती धाडी घाला. बोंबलणार नाही, काहीच करणार नाही. आणि म्हणून या धाडी थांबवायच्या असतील, व्यापाऱ्याने या ठिकाणी संजय केवट, उसाचा शेतकरी ही जी त्यांची निशाणी आहे, या निशाणी समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा, हे आव्हान मी या ठिकाणी करतो. इथला असणारा फुले शाहू आंबेडकरवादी बुद्धिमान आहे, हुशार आहे. त्याला माझं असणारं आव्हान आहे. तो असणारा म्हणतो की तुम्ही महाविकास आघाडी बरोबर बसला नाही. या सगळ्या महाविद्वानांना मी सांगतो, 2 जागा तुम्हाला दिल्यानंतर पाडायला सोपं जाते. 2 जागा या. आम्ही त्यांना म्हटलं, अरे बाबा 2 जागा दिल्या आणि तुम्ही पाडलं तर आमचा पक्षच संपला, चळवळच संपली. तुम्हाला ते करायचं आहे का? तुम्ही नरेंद्र मोदीची सुपारी घेतली आहे का हे आम्हाला सांगा. आणि आज जी उमेदवारी दिलेली आहे, याच भंडारा गोंदियामधली उमेदवारी बघा, काँग्रेस मार्फत नाना पटोलेंचं नाव त्या ठिकाणी आलं. नाना विड्रॉ झाला आणि एक असणारा कार्यकर्ता उभा केला. ही मॅच फिक्सिंग नाही तर काय? आणि अशा या मॅच फिक्सिंग मध्ये आपल्याला दाबण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललं होतं. 2च जागा तुम्ही घ्या. आम्ही म्हटलं गेला खड्ड्यात. आम्ही भारतीय जनता पक्षाचे 2 हात करण्याची ताकद आम्ही आज या ठिकाणी ठेवतोय आणि ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझं आव्हान आहे, निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत, त्यांचे असणारे यशवान आहेत. परकाला प्रभाकरण म्हणून त्यांची असणारी मुलाखत 5 दिवसापूर्वी YouTube वरती आहे. 2024 ते 2029 या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा आले तर काय करतील हे आपण असणारा लक्षात घ्या. मित्रो, उद्याच्या भारतीय जनता पक्षाला आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना कार्यकर्ता हा व्हावा लागेल. आणि कार्यकर्ता होऊन आपल्याला 5.5 लाख मतदान कसं मिळेल, या मतदारसंघामध्ये 5.5 लाख मतदान कशा रीतीने मिळेल याचं गणित आपण सगळेजण मांडाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.